ए भाया तुझा बूट कुठं आहे? अय भाया अय अय अय. तर रामराम भावांनो, नाशिक टू मुंबई पर्यंतचा प्रवास कसा होता आणि तिथून चिचपोकळीला जाऊन व्हीआयपीचा पास नसूनही आम्ही व्हीआयपी दर्शन कसं घेतलं हे सगळं मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं. मग लालबागच्या अगदी शेजारी असणारा हिरामणीचा राजा बघायला गेलो आम्ही. मग तिथे गेल्यानंतर बघतो काय प्रभू श्रीराम व त्यांचा प्रिय भक्त हनुमान यांचा देखावा खूप सुंदर दाखवलेला होता. मग आम्ही इथं हिरामणीच्या राजाचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर थोडं शांततेत बसलो आणि पाणी वगैरे घेतलं. त्याच्यात रोशन भाईला कळालं की रोशन भाईचा 4000 रुपयाचा बूट कोणीतरी गायब केला. रोशन दादाला बूट तर नाही सापडला पण लालबागचं गेट नक्कीच सापडलं. आणि गेट एवढं सुंदर सजवल्यानंतर आपले मित्र फोटोशूटला काय ऐकते नाही, त्याच्यामुळे त्यांनी फोटोशूट घेतला तिथे जरा. आणि तिथनं बाहेर आल्यानंतर भूक लागली पण खायला काहीच न मिळाल्यामुळे 20 रुपयाचं चायनीज घेतलं जे खूप छान लागलं खायला. मग आम्ही लोकल पकडले, निघालो की मरीन ड्राईव्हला फिरायला. 1 मिनिटात सगळं सांगणं शक्य नसतं म्हणून मरीन ड्राईव्हला गेल्यानंतर केलेले येडे चाळे जर बघायचे असतील तर नक्की फॉलो करा.